नमस्कार. आय-क्यू प्रत्येकाचा आय-क्यू सेम नसतो. आय-क्यू म्हणजे काय? बुद्धी. तर प्रत्येकाची बुद्धी सेम नसते. माझी बुद्धी सेम नाही, तुमची बुद्धी सेम नाही. पण काही-काही लोक असे असतात ना, की ते ज्यांना लवकर समजत नाही, की त्यांना मग समजतात, की ह्याला काही जमतंय, ह्याची बुद्धी पण तेवढी नाही आहे, ह्याला लवकर काही समजत नाही शिकवलेलं, असं नाही आहे. प्रत्येकाचा आय-क्यू वेगळा असतो. कुणाला लवकर समजतं, कुणाला उशिरा समजतं. आणि कोणत्याही मुलांमध्ये कंपॅरिझन करू नका, की त्या मुलाला किती येते आणि ह्या मुलाला किती येते. सगळ्यांना बरोबरच येत असतं. फक्त शिकवण्याची पद्धत वेगळी असते. काहीकांना लवकर समजणार, काहीकांना उशिरा समजणार. असं कोणाची कंपॅरिझन करू नका मुलांमध्ये. प्रत्येकाला देवाने बुद्धी दिलेली असते, हुशारपणा दिलेला असतो. प्रत्येकजण पुढे जातं त्याच्या बुद्धीने. त्यामुळे माझा एक सल्ला आहे, की मुलांच्यात कधीही कंपॅरिझन करू नका, की ह्या मुलाला एवढं येतं, ह्या मुलाला काहीच येत नाही, काही त्याला जमतच नाही. असं नसतं. त्या मुलाला पण तेवढंच येत असतं. फक्त त्याची बुद्धी वेगवेगळी असते. तेच तुम्हाला मगाशी सांगितलं, की काहींना लवकर समजतं, काहींना उशिरा समजतं. पण जे लोक आहेत ना, ज्यांना उशिरा समजतं, त्यांचं ते शेवटपर्यंत लक्षात राहतं. त्यांची बुद्धी तेवढी तल्लख असते. आणि जे लोक लवकर शिकतात, लवकर शिकणाऱ्यांना मी काय नावं ठेवत नाही आहे, पण जे लोक फक्त पोपटपंची करतात, त्यांच्या परत काहीच लक्षात राहत नाही. ते तेवढ्यापुरतं लक्षात ठेवतात आणि परत विसरून जातात. त्यामुळे लहान मुलांच्यात तर कधीच कंपॅरिझन करू नये. आपला पण मुलगा तेवढाच हुशार असतो, जेवढा दुसऱ्याचा असतो. त्यामुळे ह्या गोष्टीवर विचार करा आणि आपल्या मुलांची तुलना कोणासोबत करू नका. आपला मुलगा आपल्यासाठी बेस्ट असतो. माझा जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.